हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज बंदला पूर्ण पाठिंबा दिलाय। यामुळे जिल्ह्यातील घाऊक आणि किरकोळ अशी सर्व औषध दुकाने आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीनं देशव्यापी बंद पुकारलाय। त्यामुळे देशभरात 12 लाखांहून अधिक औषधांची दुकाने बंद राहणार आहे। हा बंद पुकारला त्याचं कारण असं की विनापरवाना ऑनलाईन पद्धतीनं चालणाऱ्या औषध विक्रीवर कडक नियंत्रण आणण्याची मागणी, बनावट प्रिस्क्रिप्शन, AI जनरेटेड किंवा बनावट डॉक्टरांच्या चिठ्ठ्यांवरून होणाऱ्या अवैध औषध विक्रीला आळा घालणे, ऑनलाईन कंपन्यांच्या अवाजवी डिस्काउंटमुळे पारंपरिक छोट्या व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याने हा बंद पुकारण्यात आलाय, अशी माहिती मेडिकल असोसिएशनच्या वतीनं देण्यात आली। हिंगोलीतील जवळपास 1260हून अधिक मेडिकल धारकांनी या बंदला सहभागी झाले होते। यामुळे हिंगोलीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळालाय। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली। सर्वप्रथम सर्व केमिस्ट बांधवांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। त्यांनी आमच्या बंदला 100% पाठिंबा दिला। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री माननीय जगन्नाथ आपा शिंदे यांच्या नेतृत्वात आणि माननीय श्री आमचे मानद सचिव माननीय श्री अनिल भाऊ नावंदर यांच्या प्रदर्शनाखाली आम्ही हा देशव्यापी बंद पुकारलेला आहे। त्यामध्ये आमचा हिंगोली जिल्हा 100% त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या ई पोर्टलद्वारे ई फार्मसी म्हणून जो काही GR काढला होता 817 तो तात्काळ रद्द करावा। त्यानंतर सेकंड आमची अशी मागणी आहे की कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या डिस्काउंट देऊन आमचे छोटे मोठे ग्राहक किंवा छोटे मेडिकलवाले संपुष्टात येत आहे, ते एक शासनाने तात्काळ तो मागे घ्यावा। आणि त्याच्यानंतर लास्टचा आमचा बनावट औषधाविरोधात आहे, जो की GR काढला होता 220/2020 ला, तो तात्काळ बंद करावा। अशी आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। त्या मागण्या शासनाने तात्काळ रद्द करावा। त्या जर मागण्या रद्द नाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करू। आमच्या हिंगोली जिल्ह्यात जवळपास 1200+ मेडिकल आहे। आज रोजी हे सगळे बंद आहे। कारण त्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉर्पोरेट कंपनीद्वारे जो डुप्लिकेट माल पुरवठा होत आहे आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याकडून हा डिस्काउंट 20-30% काय रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे। तो रुग्णाच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी हा आमचा बंद आहे।